राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे यांच्या डॉक्टर पत्नीने टोकाचे पाऊल उचलल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। शनिवारी म्हणजेच 22 नोव्हेंबरला मुंबईतील राहत्या घरात त्यांनी स्वतःला संपवलं। 10 महिन्यांपूर्वीच पीए अनंत गर्जे आणि गौरी पालवे यांचा विवाह झाला होता। पण अनंत गर्जे यांचे बाहेर अफेअर असल्याचा संशय गौरी पालवे यांना आला। नवऱ्याचे बाहेरच्या महिलेशी अनैतिक संबंध आहेत यावरून दोघांमध्ये भांडणं व्हायची, त्या मानसिक तणावात होत्या आणि त्यामुळेच त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं। एवढंच नाही तर सासरच्यांकडून गौरीचा छळ होत होता असा आरोप गौरीच्या वडिलांनी केला आहे। त्यांचं म्हणणं आहे की गौरीने स्वतःला संपवलं नाही तर ही एक हत्या आहे। आणि आता माध्यमांशी बोलताना समाजसेविका अंजली दमानिया यांनी या घटनेला जबाबदार गौरीचा पती, तिची नणंद आणि दीर आहे असं म्हटलं आहे। त्यामुळे नेमकं हे प्रकरण काय आहे, गौरीने हे टोकाचं पाऊल का उचललं आणि आता पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे यांच्यावर कारवाई होणार का? खरंच ही हत्या आहे का? सगळंच जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी कुणाल पाटील आणि तुम्ही पाहताय नेमका मुद्दा काय। मंडळी, भाजपच्या नेत्या आणि राज्याचा पर्यावरण आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे हे मुंबईच्या वरळी भागात राहतात। अनेक वर्षापासून ते पंकजा मुंडेचा पीए म्हणून काम करत आहेत। 10 महिन्यांपूर्वी म्हणजे 7 फेब्रुवारीला अनंत गर्जे यांचा डॉक्टर गौरी पालवे यांच्यासोबत धूमधडाक्यात लग्न झालं। अनंत गर्जे आणि डॉक्टर गौरी पालवे यांच्या लग्नाला पंकजा मुंडे आणि त्यांची बहीण प्रीतम मुंडे देखील गेल्या होत्या। लग्नानंतर गौरीला अनंतचे बाहेर अफेअर सुरू असल्याचा संशय येऊ लागला। त्या दोघांमध्ये सतत वाद होऊ लागले। हे वाद टोकाला गेले होते। या वादामुळे गौरी पालवे मानसिक तणावात होत्या। त्यांनी ही गोष्ट घरच्यांना सांगितली, पण नातेवाईकांना काय म्हणायचं असं सांगत गौरी यांच्या आई-वडिलांनी पुढे काही करण्यास टाळाटाळ केली। एवढंच नाही तर सासरच्यांकडून त्यांचा छळ देखील केला जात होता। या सगळ्या त्रासाला कंटाळून गौरीने शनिवारी म्हणजेच 22 नोव्हेंबरला मुंबईतील घरात स्वतःला संपवलं। अनंत गर्जे यांचे पहिले लग्न झाले होते, मात्र याबद्दल गौरी गर्जे यांना माहिती नव्हती। काही दिवसांपूर्वीच गौरी गर्जे यांना याबद्दल समजलं, तेव्हापासून त्या तणावात होत्या। त्या घटस्फोट घेण्याच्या तयारीत होत्या, मात्र त्याआधीच त्यांनी स्वतःला संपवले। या बातमीने सगळ्या कुटुंबालाच धक्का बसला आहे। पण आता गौरीच्या कुटुंबियांनी ही हत्या आहे असा आरोप केला आहे। गौरीचा छळ सुरू होता, पैशांसाठी तिला मारहाण केली जात होती। अनंत गर्जेचे बाहेर अफेअर होते, त्याची चॅटिंग ही गौरीला सापडली होती। त्यावरूनच दोघांमध्ये वाद सुरू होते। हे घडण्याच्या आदल्या दिवशी पण त्या दोघांच्यात मोठा वाद झाला होता। पती अनंत गर्जे यांनीच गौरीची हत्या केली आणि आता फरार आहे असा आरोप गौरीच्या कुटुंबियांनी केला आहे। या सगळ्या प्रकारानंतर गौरीच्या मामांनी एबीपी माझाशी संवाद साधला। त्यावेळी त्यांनी म्हटलं की 2 महिन्यांपासून गौरी आणि तिचा नवऱ्याचे वाद सुरू होते। गौरीला आपल्या नवऱ्याचे अनैतिक संबंध असल्याचे समजले होते, मात्र तिने त्याला माफ केले होते। पण तरीही अनंत गर्जे यांनी चॅटिंग सुरू ठेवली होती। अनंत गर्जे गौरीला खूप टॉर्चर करत होता। यावरून दोघांमध्ये भांडणे झाली होती। तेव्हा अनंत गर्जे यांनी स्वतःच्या हातावर वार केले आणि म्हणाला, मी पण मरेन आणि तुला पण गुतवेल अशी धमकी त्यांनी गौरीला दिली होती। पण गौरी डॉक्टर होती, लढाऊ मुलगी होती, ती कधीच टोकाचं पाऊल उचलणार नाही असे गौरीच्या मामांनी सांगितले। एवढंच नाही तर त्यांच्याकडे चॅटिंगचे पुरावे पण आहेत। गौरीने स्वतःला संपवलं तर मग अनंत गर्जे का पळाले असा सवालही गौरी पालवे हिच्या मामांनी उपस्थित केला। ते असंही म्हणाले की पंकजाबाई यांना हा माणूस माहीत नव्हता का? हा किती नालायकपणा करत आहे। ही एक हत्या आहे। एका कुटुंबाने मिळून आमच्या गौरीची हत्या केली आहे। या प्रकरणाची सीबीआय मार्फत चौकशी व्हावी आणि आम्हाला न्याय द्यावा। गौरी असं करणारी मुलगी नव्हती, ती संघर्ष करणारी कन्या होती। गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मी विनंती करतो की या प्रकरणाची सखोल चौकशी सीबीआय मार्फत व्हावी आणि इन कॅमेरा पोस्टमॉर्टम करावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे। सध्या गौरी हिचे संपूर्ण कुटुंबीय वरळी पोलीस ठाण्यात दाखल असून पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। समाजसेविका अंजली दमानिया स्वतः पोलीस ठाण्यात हजर आहेत। लेकीच्या निधनानंतर गौरीची आई व्याकुळ होऊन रडताना दिसत आहे। वडीलही खूप जास्त व्याकुळ होऊन म्हणाले की आता मी काय बोलू, माझी तर लेक गेली। पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जेवर सातत्याने गंभीर आरोप केले जात आहेत। त्यामध्येच गौरीने जेव्हा हे टोकाचं पाऊल उचललं त्यावेळी अनंत तिथेच उपस्थित असल्याचं सांगितलं जातंय। दरम्यान यावर अनंत गर्जे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे। घटना घडली त्यावेळी मी घरी नव्हतो। घरी पोहोचलो तेव्हा घराचे दरवाजे आतून बंद होते। घाबरून 30व्या मजल्यावरून खिडकीतून उतरून मी 30व्या मजल्यावरच्या माझ्या घरात प्रवेश केला तेव्हा गौरी अशा अवस्थेत होती असं त्यांनी म्हटलं आहे। अंजली दमानिया यांनी नुकतंच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला। यावेळी त्यांनी न्यायव्यवस्थेच्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे। न्याय कशाला म्हणायचं हे कळत नाही। डॉक्टर मुलीने स्वतःला संपवलं आहे। गौरी साधी होती पण स्ट्रॉंग होती। स्वतःला संपवेल अशी ती मुलगी नव्हती।
गौरीचं आई वडिलांना रात्री 7:45च्या आसपास कळालं ते बीडला लग्नात होते. तिथून ते वरळी पोलीस ठाण्यात आले. त्याच्या आधीच त्यांना मुलीला अशा अवस्थेत नायरा हॉस्पिटलमध्ये पाहावं लागलं. पोलीस स्टेशनमध्ये FIR व्हायला वेळ लागला. आधी स्टेटमेंटमध्ये स्वतःला संपवलं असं म्हटलं होतं, पण वडिलांनी सांगितलं आम्हाला माहीत नाही तिने स्वतःला संपवलं की तिचा घात केला. मला यात राजकारण आडायचं नाही. दुःख होतंय की पंकजा मुंडे यांना रात्री कळालं असेलच. त्यांनी रात्री पोलिसांना फोन करून चांगली कारवाई करा, माझा PA असला तरी त्यांच्यावर कारवाई करा असं पंकजा मुंडेने म्हणणं अपेक्षित आहे. त्यांनी हे म्हणावं ही विनंती आहे. डोकं सुन्न करणाऱ्या गोष्टी महाराष्ट्रात होत आहेत. अशा लोकांना काय म्हणायचं, शिक्षा झाली पाहिजे असं आपण सतत म्हणतो. आधी वैष्णवी झाली, नंतर संपदा झाली. संपदा ही बीडचीच होती. आता गौरी. आई वडिलांनी काबाड कष्ट करून मुलींना उच्च शिक्षित केलं. त्यानंतर हे होत असेल तर लोकांची मानसिकता बदलण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. अनंत गर्जे यांची बहीण शीतल आंधळे हिला जेव्हा गौरीने हा सगळा प्रकार सांगितला होता तेव्हा शीतल गौरीला म्हणाली होती की तुला नांदायचं असेल तर नांद, नाहीतर आम्ही त्याचं दुसरं लग्न करून देऊ. तर आता हा FIR तिघांच्या विरोधात केलेला आहे. ते तिघे म्हणजे अनंत गर्जे, ननंद शीतल आंधळे, दीर अजय गर्जे. हे जबाबदार असून अनंत गर्जे यांनी जरी सांगितलं असलं की गौरीने स्वतःला संपवलं आहे, पण तरी याचा तपास व्हावा असं आता FIR मध्ये नोंदवलं आहे, असं अंजली दमाणिया म्हणाल्या. पोलिसांनी या प्रकरणातील प्राथमिक तपास सुरू केला असून पोस्टमॉर्टमसाठी मृत्यूदेह पाठवण्यात आला आहे. पोस्टमॉर्टम अहवाल आल्यानंतर नक्की काय घडलं आहे हे स्पष्ट होईल. याबाबत मंत्री पंकजा मुंडे यांनी कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया दिली नाही. पंकजा मुंडे नेमक्या काय बोलतील याकडे सर्वांच्या नजरा आहेत. मात्र या घटनेनंतर आता विविध चर्चा रंगताना दिसत आहेत. पंकजा मुंडे यांचे PA अनंत गर्जे यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा याकरिता मुलीचे कुटुंबीय आग्रही आहेत. या पार्श्वभूमीवर मंत्री पंकजा मुंडे यांनी आजचे सर्व नियोजित दौरे रद्द केल्याची माहिती मिळते. पोलिसांनी या प्रकरणात अजून गुन्हा दाखल करून घेतला नाहीये. तपास सध्या सुरू आहे. कारण काय असेल याचा शोध घेतला जातोय. लवकरच कारण समोर येईल. पण मंडळी, राज्यात एक नंतर एक भयंकर घटना घडत आहेत. ही खरं तर चिंतेची बाब आहे. ही घटना ऐकून तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या नेमका मुद्दा काय चॅनलला सबस्क्राईब